सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम मदेशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म च्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या जळगाव शहरातील सुगत तथागत महाविहार चोखामेळा या ठिकाणी या वर्षावासाच्या कालखंडातील पहिल्या उपोषण शिबिराच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे पूजनीय बदंत धम्मदीपजी व संपूर्ण उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगल मैत्री भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज उपोषण दिनाच्या निमित्ताने अगदी सकाळपासून अत्यंत रमणीय अशा या वातावरणामध्ये, कारण अत्यंत रमणीय असं वातावरण आहे बाहेर जर आपण बघितलं तर, या प्रसन्न वातावरणामध्ये अगदी सकाळपासून धम्मचिंतनामध्ये आपला हा वेळ आपण घालवत आहोत। बऱ्याच श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी आज उपोषणशील ग्रहण केलेला आहे। नित्यनियमाने धम्मसंस्काराला येणारे उपासक आणि उपासिका सुद्धा आपण आहात। त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे, तो उपोषण दिन जे आपण संपन्न करत आहात, भगवंताने सांगितल्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर सातत्याने आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे। मग पौर्णिमेचं उपोषण असेल, अमावस्येचं उपोषण असेल आणि 2 अष्टमीचं उपोषण असेल, अशा पद्धतीने किमान 4 महिन्याचे उपोषण आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे। एरवी काही श्रद्धा संपन्न उपासक
या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये 3 महिन्याचं अधिष्ठान सुद्धा करतात. कोणी 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं अशा प्रकारचं एक अधिष्ठान करून सुद्धा आपले अधिष्ठान पारमिता, आपले शील पारमिता पुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. जेवढे जेवढे अधिक कुशल कर्म, पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू, तेवढं अधिक पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला संपादन होत असते. आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत हे उपवास शिबिर आपण पूर्ण करत आहात. या निमित्ताने आज आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांचा एक महत्त्वपूर्ण उपदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. शुद्ध स्वरूपामध्ये भगवंताच्या सद्धमाला समजून घेतलं, जाणून घेतलं. भगवंताचे अनेक सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आज या उपवास दिनाच्या निमित्ताने भगवंताने विशुद्धी मार्गामध्ये सांगितलेल्या 7 प्रकारचे विशुद्धी मार्ग या संसारामध्ये कशा प्रकारे आहे, विशुद्ध म्हणजे काय, विशुद्धी मार्ग कोणता, कशा प्रकारे स्वतःला आपण विशुद्ध केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे, पवित्र केलं पाहिजे, अशा प्रकारे भगवंताने विशुद्धी मार्गामध्ये अर्थात बुद्धघोषाचार्यांनी जी लिखित विशुद्धी मग्ग नावाचा अत्यंत सुंदर असा ग्रंथ आहे. या सुंदर ग्रंथामध्ये त्यांनी त्याचे विश्लेषण केलेलं आहे, परंतु भगवंताचा तो मूळ सिद्धांत आहे. तर आज या मंगलमय प्रसंगी 7 प्रकारच्या विशुद्धी जे की भगवंताने सांगितल्या, कारण आजचा दिवस आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा आहे. आजचा दिवस आपल्या मनाला शुद्ध करण्याचा आहे. आजचा दिवसभरापर्यंत धम्मचिंतनामध्ये आपण घालवणार आहोत. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेला कोणता विशुद्धी मार्ग आहे, कोणत्या मार्गाने स्वतःला आपल्याला विशुद्ध करायचं आहे, निर्मळ करायचं आहे, पवित्र करायचं आहे, या संदर्भामध्ये आपण ही देशना श्रवण करूया. भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्याला शील विशुद्धी भगवंतांनी म्हटलं आहे. शीलाशिवाय या संसारामध्ये काहीच नाही आहे. ज्याप्रमाणे ही धरती या संपूर्ण सृष्टीचा आधार बनत असते, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढे काही पुण्य धर्म आहे, जेवढे काही कुशल धर्म आहे, या संपूर्ण कुशल धर्माचा, पुण्य धर्माचा जर आधार कोणता असेल तर शील हा आधार आहे. आणि जोपर्यंत शील, सदाचार, नीतिमत्ता याला अनुसरून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत नसेल, तोपर्यंत भगवंताने सांगितलेली जे दुःखमुक्तीची अवस्था आहे, ज्याला निब्बाण असं म्हटलं आहे, तर ती निब्बाण अवस्था आपण आपल्या जीवनामध्ये कधीही प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे शील विशुद्धी आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. मग शील विशुद्धी कशी असावी, शील विशुद्धी कशी केली पाहिजे? भगवंत असे म्हणतात की शील पालन करणारा मनुष्य जेव्हा शील विशुद्धी भावना करत असतो, कारण अनेक लोकांना शीलाबद्दल, शील परामर्श भगवंतांनी म्हटलं आहे, शीलाबद्दल गर्व सुद्धा असू शकतो की मी शील पालन करतो, मी शीलाचं आचरण करतो, मी शीलाचं अनुसरण करतो. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी त्या शीलाच्या प्रती अहंभाव सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, मीपणा सुद्धा उत्पन्न होऊ शकतो की माझ्यासारखा शीलवान कोणी नाही, माझ्यासारखा सदाचारी कोणी नाही, माझ्यासारखा नीतिवान कोणी नाही.
भगवंत असे म्हणतात की याही भावनेला आपण जाणलं पाहिजे, याही भावनेला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण शीलाचा गर्व सुद्धा कधी कधी व्यवहारामध्ये बघा लोक हिनवतात एकमेकांना, शील धारण न करणाऱ्या व्यक्तींना. तर आपल्यामध्ये शीलाचा अहंभाव सुद्धा निर्माण नाही झाला पाहिजे. कारण ती अहमपणाची भावना, तो अहंभाव, मीपणा, अहमपणा शीलाच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये असेल तर ती शील विशुद्धी आपली होऊ शकत नाही, ते शील आपलं परिपूर्ण होऊ शकत नाही, ते शील आपलं निर्मळ होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की आपण एखाद्या इच्छेने जे काही शील पालन करत असतो, एखादी इच्छा, इच्छा तर अत्यंत महत्वपूर्ण आहेच, इच्छा आपण धारण केलीच पाहिजे, आपण संकल्प केलाच पाहिजे. परंतु शील विशुद्धी करत असताना भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारची इच्छा न धारण करता एक निस्वार्थ भावनेने या संपूर्ण सृष्टींच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्रीची भावना करून आपण जेव्हा शील पालन करत असतो, याला उपेक्षा असं म्हटलं, उपेक्षा असं म्हटलं, उपेक्षा भाव आपल्या चित्तामध्ये. कारण भगवंत किंवा या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व जेव्हा शील पालन करत असतो तर ती शीलाची अपेक्षा धारण करत असतो. परंतु बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होत असताना किंवा बोधिसत्व अवस्थेमध्ये बोधिसत्व असताना अशा प्रकारे शीलाची विशुद्धी त्या ठिकाणी धारण करत असतात. म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या शीलाच्या प्रती त्यांच्या चित्तामध्ये इच्छा भाव सुद्धा नसतो किंवा कोणत्याही प्रकारे शीलाच्या प्रती अहंभाव त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत नाही. कारण शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील, सदाचार, नीतिमत्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील आपल्या जीवनाचा एक आधार आहे. शीलाशिवाय कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म आपण करू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की निर्दोष जीवन जगण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. निर्दोष जीवन आपण कधी जगू शकतो? निर्दोष जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला कधी प्राप्त होऊ शकते? तर निर्दोष जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला तेव्हाच प्राप्त होऊ शकते की जेव्हा आपल्या चित्तामध्ये शील विशुद्धीचा भाव आहे. शील माझं परिपक्व असेल, शील माझं मजबूत असेल, शील माझं निर्मळ असेल, अशा प्रकारची भावना ज्यांच्या ज्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते तेव्हा तेव्हा तो मनुष्य शील विशुद्धीच्या भावनेने जीवन जगतो असं भगवंताने म्हटलं आहे. कारण या सर्व प्रकारच्या तृष्णेला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, या सर्व प्रकारच्या दुःखाला तुम्हाला जर नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर शील सदाचार असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा बुद्धगोचार्यांना प्रश्न केला गेला की मनुष्याच्या जीवनामध्ये जसं अंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंतं गोतं पुच्छामी को विजटय जटंती, या संसारामध्ये ज्या जटा आहे, या संसारामध्ये ज्या तृष्णा आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेला, या सर्व प्रकारच्या जटांना कोण तोडू शकतो, कोण नष्ट करू शकतो, कोण नाहीसं करू शकतो? एका देवतेने जो प्रश्न विचारला भगवंताला, तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत असे म्हणतात, शीले पतिठाय नरोस पय्यो चित्तं पय्यच्च भावयं आतापि निक्पको भिक्खू को इमं विजटये जटंती. या संसारामध्ये शीलावर प्रतिष्ठित असणारा नर, शीले पतिठाय नरोस पय्यो, जो प्रज्ञापूर्वक आपल्या शीलाला जाणतो, आपल्या शीलाला समजून घेतो, शीलाचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो, अशा प्रकारचा प्रज्ञावान व्यक्ती, बुद्धिवान व्यक्ती या सर्व प्रकारच्या जटांना तोडू शकतो, अर्थात तृष्णेला तोडू शकतो, या तृष्णेला छन्न विच्छिन्न करू शकतो, नाहीसं करू शकतो. कारण शील जर नसेल, सदाचार जर असेल, नीतिमत्ता जर नसेल, तर कोणत्याही प्रकारच्या कुशल धम्माचं आपण अनुसरण करू शकत नाही. आणि त्यामुळे शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. काया शुद्धीला अत्यंत महत्व आहे, वाचा शुद्धीला, मन शुद्धीला. कारण कायेन सौरव साधू, वाचाय सौरव साधू, मनसाय सौरव साधू असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे कायेचा संयम असणं अत्यंत गरजेचं आहे, वाचेचा संयम असणं अत्यंत गरजेचं आहे.
मनाचा संयम असणं अत्यंत गरजेचं आहे. काया, वाचा आणि मन या तीनही प्रकारच्या अवस्था जर संयमशील असतील तर खऱ्या अर्थाने आपण पुण्याचा संचय करू शकतो. आणि त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की उपोषण दिनाच्या निमित्ताने आपण दिवसभरापर्यंत या ठिकाणी बसणार आहोत. मग दिवसभरापर्यंत बसत असेल तर माझ्याकडून कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा किंवा मनाच्या द्वारा कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही, वाईट कर्म होणार नाही. मी तर त्याचं अनुसरण करणारच आहे, परंतु माझ्यामुळे इतरांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या चित्तामध्ये धारण केली पाहिजे. अशा प्रकारची भावना जर आपण आपल्या चित्तामध्ये धारण करत असेल तर आपण मौन धारण केलं पाहिजे. कारण आपण जर बोललो तर जे काही आपल्याकडून वाणीचा दोष सुद्धा होऊ शकतो किंवा शरीराचा दोष सुद्धा होऊ शकतो किंवा मनाचा दोष सुद्धा होऊ शकतो. कारण शरीराचे आणि मनाचे दोष उत्पन्न होण्यासाठी वाणी ही सहाय्यक ठरत असते. त्यामुळे स्वतःला सुद्धा संयमशील ठेवणे, स्वतःला सुद्धा शांत ठेवणे आणि स्वतः सुद्धा आवश्यक असेल तरच बोलणे, अन्यथा शांतपणे दिवसभरापर्यंत चिंतनामध्ये, धम्मचिंतनामध्ये आपण असलं पाहिजे. दिवसभरापर्यंत आपल्या कायेला आपल्याला संयमित ठेवायचं आहे. दिवसभरापर्यंत आपल्या वाचेला आणि आपल्या मनाला संयमित ठेवायचं आहे. कारण या कुशल कर्माचा संचय, या पुण्यकर्माचा संचय वर्तमानकालीन जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरू शकतो. भविष्यामध्ये सुद्धा सुखपूर्वक जगण्यासाठी ही कुशल कर्म, हे पुण्यकर्म तुम्हाला सहाय्यक ठरू शकते. आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत आपल्या शीलाला विशुद्ध करायचं आहे, शीलाला निर्मळ करायचं आहे, शील आपलं परिशुद्ध करायचं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी सुखाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, मी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल केली पाहिजे, माझ्या जीवनातील सर्व प्रकारच्या तृष्णेला, रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, अनेक प्रकारच्या दुर्भावनेला मी पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, तर त्या मनुष्याने आपलं शील परिशुद्ध, आपलं शील विशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा विशुद्धीचा पहिला मार्ग भगवंताने सांगितला आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की चित्त विशुद्धी, आपल्या मनाला परिशुद्ध करणे, चित्त विशुद्ध करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग आपल्या मनाला आपण शुद्ध कसं करू शकतो? आपल्या मनाला आपण निर्मळ कसं करू शकतो? फदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारव तेजनं. कारण मन हे अत्यंत चंचल आहे, मन हे अत्यंत दुर्दम्य आहे, मन हे अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला सहजासहजी आपण एकाग्र करू शकत नाही. या चंचल मनाला सहजासहजी एखाद्या विषयावरती आपल्याला एक केंद्रित करायचं असेल तर आपण करू शकत नाही. जसं आनापानसतीची भावना आपण करतो किंवा साधनेची भावना करतो, तर साधना करत असताना एक क्षणभर, दोन क्षणभर, 1 मिनिट, 2 मिनिट आपलं चित्त एकाग्र राहू शकते. पण दुसऱ्या क्षणी आपलं चित्त कधी कधी दुसऱ्या विषयाकडे सुद्धा वळू शकते, दुसरा विचार सुद्धा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. का उत्पन्न होऊ शकतो? कारण चित्ताची ही अवस्था आहे, चित्ताची ही मानसिकता आहे. कारण चित्ताचा तो मूळ स्वभाव आहे. भगवंत असे म्हणतात की चित्ताचा तो मूळ स्वभाव आहे आणि त्या मूळ स्वभावाला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण मनावर विजय मिळणं फार कठीण आहे. मन आपल्या जीवनामध्ये, कारण मन संपूर्ण विचाराचं उगमस्थान आहे. चांगलेही विचार मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईटही विचार मनामध्ये उत्पन्न होतात. मग चांगले विचार जर मनामध्ये उत्पन्न झाले तर त्याचा आपण विकास केला पाहिजे, त्याला आपण वाढवलं पाहिजे. अकुशल विचार जर आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये जर निर्माण झाले तर त्याला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. ज्याला भगवंताने चित्त प्रवृत्ती असं म्हटलंय, चित्त वृत्ती असं म्हटलं आहे. म्हणजे 4 प्रकारच्या चित्त वृत्तीने आपण आपल्या चित्ताची परिशुद्धता केली पाहिजे. 4 प्रकारच्या चित्तवृत्तीने जर आपण आपल्या चित्ताची परिशुद्धता करत असेल तर आपलं चित्त परिशुद्ध होऊ शकते. मग कोणत्या 4 प्रकारच्या प्रवृत्ती किंवा कोणत्या 4 प्रकारच्या चित्तवृत्ती? तर भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, तुमच्या चित्तामध्ये या क्षणी एक विचार उत्पन्न झाला, जसं उदाहरण म्हणून एक कुशल विचार उत्पन्न झाला की आज दिवसभरापर्यंत
मला उपोषणशील धारण करायचं आहे. घरून तुम्ही असा विचार करून आले की दिवसभरापर्यंत मला उपोषणशील धारण करायचं आहे. ही एक चित्तवृत्ती तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली. हा एक विचार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला की आज दिवसभरापर्यंत मला कुशल कर्म करायचं, पुण्यकर्म करायचं, दानकर्म करायचं, प्रज्ञेचा अभ्यास करायचा, ध्यान मनन चिंतन करून माझं पूर्ण दिवस आज अत्यंत चांगल्या प्रकारे मला घालवायचा आहे. अशा प्रकारे एक कुशल विचार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला. एक प्रकारची ती चित्तवृत्ती आहे, एक प्रकारचा विचार तो आहे. दुसऱ्या प्रकारे चित्तवृत्ती ती जी उत्पन्न झाली, जो विचार उत्पन्न झाला की आज मला दिवसभर कार्य करायचं आहे, तर त्या दिवसभराच्या चित्तवृत्ती जी उत्पन्न झाली आहे त्याला कशा प्रकारे मी सातत्य त्यामध्ये ठेवणार आहे. पहिला विचार जो उत्पन्न झाला तोच विचार शेवटपर्यंत आपल्या चित्तामध्ये जर आपण धारण करत असेल आणि त्या कुशल चित्ताच्या द्वारा, कुशल विचाराच्या द्वारा आपण जर चांगल्या प्रकारचं दिवसभर चिंतन मनन करत असेल तर दिवसभरापर्यंत तुमचे कुशल कर्म, पुण्यकर्म होऊ शकतात. म्हणजे चांगला विचार उत्पन्न होणे आणि त्या चांगल्या विचाराला वाढवणे, त्या विचारामध्ये सातत्य ठेवणे, ही दुसऱ्या प्रकारची चित्तवृत्ती आपण धारण करू शकतो. एका बाजूने, दुसऱ्या बाजूने जर अकुशल विचार उत्पन्न झाला, या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला, साधना करत असताना माझं चित्त चंचल होत आहे, माझं चित्त विक्षिप्त होत आहे, माझं चित्त बदलत आहे, वेगवेगळ्या विषयाकडे माझं चित्त लागत आहे, मला आनापान लागत नाही आहे किंवा माझं चित्त एकाग्र होत नाही आहे, असं जेव्हा आपल्याला वाटत आहे, किंवा एखादं आपले पूर्वसंस्कार असतात, कारण असंख्य पूर्वसंस्कार रोज रोज आपण कर्म करतो, रागाचे कर्म करतो, द्वेषाचे कर्म करतो, मोहपणाचे, मीपणाचे, अहंपणाचे, गर्वाचे अनेक प्रकारचे कर्म आपल्याकडून कळत किंवा न कळत सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. मग अशा क्षणी जेव्हा अकुशल विचार उत्पन्न झाला तर तुम्ही त्याला जाणलं पाहिजे. अकुशल विचार उत्पन्न झाला, अरे या क्षणी आता माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. हे तिसऱ्या प्रकार चित्तावर तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाले, हा अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. मग हा अकुशल उत्पन्न झालेला विचार केवळ मी यापुढे या अकुशल विचाराने जीवन जगावं का, किंवा या अकुशल विचारानेच माझा हा दिवस घालवावा का, तर नाही. हा अकुशल झालेला विचार हे म्हणजे माझं जे चित्त जे विक्षिप्त झालाय किंवा चंचल झाला आहे, तर या चित्ताला मी थांबवलं पाहिजे, या चित्ताला मी नष्ट केलं पाहिजे, या अकुशल विचाराला मी पूर्णतः नाहीस केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून, आणि अशा प्रकारचा विचारच केवळ करायचा नाही, तर त्या अकुशल विचाराला थांबवायचा आहे, त्याला नष्ट करायचा आहे, त्याला नाहीस करायचं आहे. अर्थात चौथ्या प्रकारच्या चित्तवृत्तीला आपण धारण करतो. चांगला विचार उत्पन्न होणे आणि त्याला वाढवणे, अकुशल विचार उत्पन्न झाला त्याला पूर्णपणे नष्ट करणे, या चार प्रकारच्या चित्तवृत्तीने आपल्या चित्ताला आपण परिशुद्ध करू शकतो, आपण निर्मळ करू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा सोनार असतो, ज्याप्रमाणे एखादा सोनार असतो की जो अत्यंत कुशल आहे, त्याच्याकडे कशाही प्रकारचं जर तुम्ही सोनं दिलं तर त्या सोन्यामध्ये असणारी अशुद्धता तो पूर्णतः आपल्या कौशल्याने बाजूला करत असतो आणि शुद्ध स्वरूपामध्ये ते सोनं तो निर्माण करत असतो. कारण त्याला तशा प्रकारची कला अवगत आहे. अशुद्धता बाहेर काढण्याची त्याला कला अवगत आहे आणि शुद्धता निर्माण करण्याची त्याच्याकडे कला आहे. त्यामुळे शुद्ध स्वरूपामध्ये त्या सोन्याला तो निर्माण करू शकतो. अगदी तशाच प्रकारे प्रज्ञावान मनुष्य, बुद्धिवान मनुष्य, ज्ञानी मनुष्य जाणतो की सध्या या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला, वाईट विचार उत्पन्न झाला, तर या सर्व प्रकारच्या वाईट विचाराला मी कशा प्रकारे नष्ट करू आणि माझ्या चित्तामध्ये कशा प्रकारचं कुशल कर्म, कुशल पुण्यभाव निर्माण करू, अशा प्रकारची भावना तो निर्माण करत असतो. दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा सुतार असेल, जो सुतार, त्या सुताराकडे कुठल्याही प्रकारचं तुम्ही लाकूड द्या, ओबड धोबड लाकूड द्या, आणि ओबड लोबड दिलेलं लाकूड त्याला जर सांगितलं की अशा प्रकारचा आकार, अशा प्रकारची वस्तू या लाकडापासून बनवायची आहे, तर कुशल सुतार असेल तर निश्चितपणे तशा प्रकारची वस्तू बनू शकते. अगदी त्या कुशल सुताराप्रमाणे आपल्या चित्ताला आपण पूर्णपणे संयमित ठेवलं पाहिजे. आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला
आपण संयमित ठेवलं पाहिजे, कारण चित्त हे भरकटणार आहे. आपल्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विचार उत्पन्न होणार आहे आणि त्यामुळे सातत्याने आपल्या चित्ताला स्मृतीचा पहारा आपण दिला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा कुशल पहारेकरी योग्य प्रकारचा पहारा देत असतो, अगदी मनाचा कुशल पहारेकरी म्हणजे आपली स्मृती आहे. आपली स्मृती आहे. तुमची स्मृती जर जागरूक असेल, तुमची स्मृती जर एकाग्र असेल, स्मृती संप्रजन्य युक्त अवस्थेने आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे. परंतु तुमची स्मृती जर जागरूक नसेल, तुमचं चित्त भटकत असेल, तुमचं चित्त चंचल असेल आणि स्मृती तुमची गेली असेल कुठे फिरायला, तर चित्त एकाग्र होऊ शकत नाही. आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत तुमच्या स्मृतीला तुम्ही अत्यंत जागरूक ठेवलं पाहिजे, अत्यंत सतर्क ठेवलं पाहिजे. सतर्क जागरूक जर तुमची स्मृती असेल तर अकुशल उत्पन्न होणाऱ्या विचाराला त्या ठिकाणी थांबवायचा आहे, त्या ठिकाणी रोकायचा आहे आणि कुशल विचारांचा संग्रह आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण करायचा आहे. ध्यान साधनेच्या द्वारा, आनापान सतीच्या द्वारा आपण आपल्या चित्ताला एकाग्र करू शकतो. आपल्या चित्ताची विशुद्धी आपण त्या ठिकाणी करू शकतो, कारण चित्ताची विशुद्धी करण्यासाठी आनापान सतीची भावना, ध्यान करणे, चिंतन करणे, मनन करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ डोळे लावून बसणे म्हणजे ध्यान नव्हे. डोळे लावून आपण बसलो शांतपणे तर त्याला ध्यान असं म्हटलं जात नाही. कुशल चित्ताची जर आपली एकाग्रता होत असेल, आपलं चित्त जर परिशुद्ध होत असेल, आपलं चित्त जर निर्मळ होत असेल, तर त्या ठिकाणी आपलं चित्त एकाग्र होऊ शकते. मांजर सुद्धा समाधी लावते डोळे लावून खाण्यासाठी, वस्तू खाण्यासाठी. बगळा सुद्धा समाधी लावते डोळे लावून शिकार करण्यासाठी. त्या प्रकारची समाधी आपली नसावी. तर आपल्या कुशल चित्ताला एकाग्र करण्याची समाधी आपण धारण केली पाहिजे आणि समाधीच्या द्वारा आपण आपल्या चित्ताला परिशुद्ध करू शकतो, आपल्या चित्ताला निर्मळ करू शकतो. ही दुसऱ्या प्रकारची विशुद्धी आपण आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला, मग राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, अन्य प्रकारचे छोटे मोठे विकार असतील, या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्याला नष्ट करायचं आहे, नाहीस करायचं आहे, ज्याला चित्त विशुद्धी असं म्हटलं आहे. त्यानंतर तिसरी विशुद्धी आहे दृष्टी विशुद्धी. दृष्टी विशुद्धी अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, ज्याला सम्यक दृष्टी सुद्धा भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे भगवंताच्या आर्य अष्टांगिक मार्गांच्या प्रती असणारी जी आपली दृष्टी आहे, बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादिगच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यतवा असारच असारतो ते सारंग नादिगच्छन्ते सम्मा संकल्प गोचरा. जो मनुष्य साराला असार समजतो आणि असाराला सार समजतो, म्हणजे सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो, तर तो मनुष्य कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन आपला असतो, ही जी भावना, ही जी दृष्टी आपल्याला जर प्राप्त होत असेल तर त्याला सम्यक दृष्टी आणि दृष्टी विशुद्धी असं म्हटलं आहे. म्हणजे नेमकं आपण काय करतो, आपण काय करत आहोत, आपण कशासाठी बसलो आहोत, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, हे जर आपल्याला समजत नसेल, साध्या सोप्या भाषेमध्ये चांगलं काय आणि वाईट काय, माझ्या हिताचं काय आहे, माझ्या अहिताचं काय आहे, माझ्या सुखाचं काय आहे, माझं सुख कशामध्ये आहे, माझं असुख कशामध्ये आहे, ही भावना जर आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असेल, केवळ निर्माण होऊन चालत नाही, तर तशा प्रकारचं जर आपण अनुसरण करत असेल, तशा प्रकारचं जर आपण आचरण करत असेल, म्हणजे त्या भावनेला यथाभूत अवस्थेने आपण जाणत असेल, समजून घेत असेल, तर ती दृष्टी आपली परिपक्व आहे. कारण अनेक लोक मिथ्या दृष्टीचे असतात, अनेक लोक मिथ्या दृष्टीने जीवन जगणारे असतात. कारण मनुष्य जरी बघत असेल तर बघत असणारा मनुष्य हा सम्यक दृष्टीवालाच असेल असं आपण म्हणू शकत नाही. कारण मनुष्य जरी बघत आहे त्याची भावना चांगलीच असेल असं आपण म्हणू शकत नाही.
कारण बघणाऱ्या वस्तूकडे प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या अँगलने बघू शकतो, वेगवेगळ्या दृष्टीने त्या ठिकाणी बघू शकतो. परंतु ज्यांची सम्यक दृष्टी आहे, ज्यांची योग्य दृष्टी आहे, कारण भगवंताच्या काळामध्ये 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टीचे पंथ होते. 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात आणि आजही अनेक लोकांचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि त्यामुळे दृष्टिकोन हा सम्यक असला पाहिजे, दृष्टिकोन हा योग्य असला पाहिजे, दृष्टिकोन हा आपल्या हिताचा असला पाहिजे. जो मनुष्य आर्य अष्टांगिक मार्गांच्या प्रती जो सम्यक दृष्टीभाव ठेवत असतो किंवा आर्य अष्टांगिक मार्गाला यथार्थ रूपाने जाणतो, यथार्थ रूपाने समजून घेतो, तोच हा एकमेव दुःखमुक्तीचा मार्ग आहे, अशा प्रकारची भावना तो आपल्या मनामध्ये निर्माण करतो. कारण भगवंत असे म्हणतात, एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. एकमेव या संसारामध्ये असा मार्ग आहे. मार्ग तर अनेक आहे या संसारामध्ये, जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहे. अनेक मार्गाने लोक जीवन जगतात. कर्मकांडाच्या मार्गाने लोक जीवन जगतात, ईश्वरवादाच्या मार्गाने लोक जीवन जगतात, देवदेवतांच्या मार्गाने लोक जीवन जगतात. आत्मा परमात्मा ईश्वरवाद या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये लोक जीवन जगतात. कारण प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. सुखाचा मार्ग या संसारामध्ये अनेक प्रकारचे लोक आपापल्या परीने धारण करण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक लोकांना असं वाटतं की हा सुखाचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने लोक जीवन जगतात. भगवंत असे म्हणतात की अन्य अन्य मार्गाने जीवन जगणारा मनुष्य कितीही स्वतःला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कितीही स्वतःला दुःखमुक्त होण्याचा तो प्रयत्न करत असेल, तरी सुद्धा तो दुःखमुक्त होऊ शकत नाही. कारण या संसारामध्ये दुःखमुक्तीचा एकमेव मार्ग जर कोणता असेल तर तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय या संसारामध्ये दुसरा दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे. ज्यांच्याकडे सम्यक दृष्टी आहे, ज्यांची दृष्टी विशुद्धी आहे, ज्यांची दृष्टी सम्यक आहे, चांगल्या प्रकारची आहे, तर तोच मनुष्य केवळ जाणू शकतो की हा सम्यक मार्ग आहे, योग्य मार्ग आहे. आणि ज्यांची दृष्टी आहे, ज्याला दृष्टी विशुद्धी असं म्हटलं आहे, ही दृष्टी विशुद्धी आपण आपल्या चित्तामध्ये धारण केली पाहिजे. एकमेव मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये चित्तामध्ये धारण केली पाहिजे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेव्हा आपली दृष्टी ही विशुद्ध होऊ शकते, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, कांक्षा वितरण विशुद्धी. आकांक्षा वितरण, कांक्षा वितरण विशुद्धी आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आकांक्षा, कांक्षा म्हणजे शंका कुशंका. आपल्या मनामध्ये जे शंका कुशंका आहे, ज्याला विचिकित्सा असं भगवंतांनी म्हटलं आहे. शंका कुशंका जर आपल्या चित्तामध्ये असेल, बुधाप्रती शंका कुशंका असेल, धम्माप्रती शंका कुशंका असेल, संघाप्रती शंका कुशंका असेल, शंकेने ग्रासलेला मनुष्य कधीही सुखाच्या मार्गाचं अनुसरण करत नाही. शंका करावी, चिकित्सा असावी, शंका असावी, चिकित्सा असावी, परंतु कुशंका जर असेल, कुशंका जर चित्तामध्ये असेल तर मनुष्य कधीही समाधानी होऊ शकत नाही. शंकेचं निरसन केलंच पाहिजे, शंका विचारलीच पाहिजे, शंका मनुष्य चित्तामध्ये असलीच पाहिजे. परंतु केवळ शंका म्हणून किंवा शंका प्रवृत्तीने जर आपण जीवन जगत असेल तर कधीही आपण सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा भाव, तीन रत्नांच्या प्रती अनुसरण करत असताना, तीन रत्नाला धारण करत असताना आपल्या चित्तातील सर्व प्रकारच्या शंकेचं आपण निरसन केलं पाहिजे. सर्व प्रकारच्या शंका कुशंका आपण नष्ट केल्या पाहिजे आणि विशुद्ध पद्धतीने आपल्या चित्ताला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शंका कुशंका जर असेल आणि आपण जर धम्माचं अनुसरण करत असेल, धम्माचं आचरण करत असेल, स्वतःला धम्मिक समजत असेल, तर त्या ठिकाणी आपण पुण्य प्राप्त करू शकत नाही. कारण कुठेतरी मनुष्याच्या चित्तामध्ये अनेक लोकांची भावना अशी आहे किंवा अनेक लोकांना आजही वाटतं, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांना वाटायचं, आजही वाटतं, भविष्यामध्ये सुद्धा वाटेल. अनेक लोक असं म्हणतात की शील पालन करून काय लाभ होणार आहे, दान पुण्य करून काय लाभ होणार आहे, समाधी भावना करून काय लाभ होणार आहे. अनेक लोक असं म्हणतात, डोळे लावून बसल्यानंतर कुणाला सुख लाभते का. अनेक लोक म्हणतात ध्यान साधना केल्यामुळे
कोणाला सुख लाभते का? समाधी केल्यामुळे कोणाला सुख लाभते का? अनेक लोकांच्या चित्तामध्ये अशी भावना आहे की ध्यान करणे, समाधी करणे म्हणजे रिकाम्या ध्यान करणे हे रिकाम्या लोकांचे काम आहे, असंही काही लोक म्हणतात. ज्यांची शंका कुशंका ज्यांच्या चित्तामध्ये आहे, ध्यान करणे रिकामे लोक आहेत, त्यांना काय काम आहे म्हणतात? ध्यान करते म्हणतात, बसतात, डोळे लावून बसतात. डोळे लावून बसणे हे का सुखाचा मार्ग आहे का? असं अनेक लोक म्हणतात. म्हणजे भगवंताच्या तत्वज्ञानावरती सुद्धा अनेक लोकांना शंका असते, कुशंका असते, वेगवेगळ्या प्रकारचं. कोणी म्हणते मैत्री हाच भगवंताचा धम्म आहे, कोणी म्हणते समाधी हाच भगवंताचा धम्म आहे, कोणी म्हणते करुणा हाच भगवंताचा धम्म आहे, कोणी म्हणते दान कर्म करणेच हा भगवंताचा धम्म आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाला अनुसरून. कारण अनेक लोक बघा, जे ध्यान साधना करणारे लोक असतात ऐक ना, किंवा ध्यानमन चिंतन करणारे असतात, किंवा ज्यांनी अनेक प्रकारचे शिबिरे केले असतात, तर त्यांचा दृष्टिकोन असा झालेला असतो की ध्यान करणे फक्त हा धम्म आहे, दुसरं कुठल्याही प्रकारचं कर्म करायचं नाही, केवळ ध्यान चिंतन मनन करायचं, असाही भाव उत्पन्न होतो. कोणाला असं वाटतं की दान कर्म करणे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, आणि मग जो दान करतो तर त्याला असं वाटतं की केवळ दान कर्म करणेच हा भगवंताचा धम्म आहे. कोणी शील पालन करतं तर शील पालन करणेच हा धम्म आहे, कोणी मैत्रीमध्ये अग्र असतं तर मैत्री करणेच हा धम्म आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्याला जे काही अंग म्हणजे प्राप्त होत असते, केवळ त्याच अंगाने तो स्वतःला धम्मिक समजत असतो. परंतु सारांश रूपाने जर विचार करायचा झाला तर हे सर्व काही भगवंताच्या धम्माचे अंग आहे. जसं नेहमी बघा, मी देशनेमध्ये सांगत असतो त्या म्हणजे अंध व्यक्तींची गोष्ट, की अंध व्यक्ती कसे असतात, म्हणजे जे जन्मजात अंधे असतात त्यांचा दृष्टिकोन कसा असतो, कारण दृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. एकदा असं म्हटलं आहे की जन्मजात काही अंधे लोक असतात. राजा असा विचार करतो की या जन्मजात अंध्यांना आपण हत्तीचा परिचय करून द्यावा, आणि त्यांच्या समोर हत्ती ठेवला जातो, आणि हत्ती जेव्हा त्यांना सांगलं जातं की हा बघा हत्ती आहे, बघा बरं, सांगा बरं तुम्ही हा हत्ती कसा आहे, जन्मजात आंधळे आहे. आणि जन्मजात आंधळे लोक जेव्हा त्या हत्तीला बघतात तर काही लोक हत्तीच्या सोंडेला स्पर्श करतात. हत्तीच्या सोंडेला स्पर्श केल्यानंतर ते असं जाणतात की अरे हे तर वाकडं तिकडं दिसत आहे, हा अवयव वाकडा तिकडा दिसत आहे. तर तो असा विचार करतो की महाराज हत्ती हा वाकडा तिकडा आहे. पुन्हा काही एक व्यक्ती हत्तीच्या पायाला स्पर्श करतो आणि तो विचार करतो की महाराज हत्ती तर सरळ दिसत आहे, हत्ती हा खांबासारखा आहे. एक जण हत्तीच्या पोटाला असा हात लावतो, तो म्हणतो महाराज हे तर सरळ सरळ दिसत आहे, हत्ती हा भिंतीसारखा आहे. एक जण असं पकडतो त्या हत्तीच्या शेपटीला, तो म्हणतो अरे हे तर झाडूसारखं दिसत आहे, तो म्हणतो की महाराज हत्ती हा झाडू सारखा आहे. कोणी हत्तीच्या कानाला पकडतं, तो म्हणतो अरे हे तर फार मोठं दिसतंय, महाराज हत्ती हा सुपासारखा आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या अवयाला पकडलेला आहे, अंध म्हणजे जन्मजात अंधे आहे, त्यांना दृष्टी नाही आहे, बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे, ज्यांनी ज्या अवयाला पकडलं त्याप्रमाणे तो हत्तीचं विश्लेषण करतो. सांगा हत्ती झाडूसारखा आहे का, हत्ती खांबासारखा आहे का, हत्ती भिंतीसारखा आहे का, हत्ती सुपासारखा आहे का? तर हत्ती या सर्व प्रकारच्या अवयांनी मिळून बनवलेला आहे. अगदी तत्वज्ञान सुद्धा भगवंताचं अशाच प्रकारचं आहे. जन्मजात अंधे असणारे लोक, किंवा ज्यांच्या चित्तामध्ये दृष्टीघात आहे किंवा शंका कुशंका आहे, ज्यांच्या चित्तामध्ये शंका कुशंका आहे, तो मनुष्य अशा प्रकारच्या सर्वांगीण रूपाला भगवंताच्या तत्वज्ञानाला तो जाणत नाही, समजून घेत नाही, आणि एका अंगाने तो जीवन जगतो, बाह्य अंगाच्या द्वारा मात्र शंका कुशंका तो निर्माण करत असतो. आणि त्यामुळे सामूहिक रूपाने सर्व प्रकारच्या भगवंताच्या तत्वज्ञानाला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या शंका आणि कुशंका आहे, या सर्व प्रकारच्या शंका कुशंकेला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही शंका कुशंकाची जी विशुद्धी आहे, कारण ही जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण सुखाच्या मार्गाने कधीही अनुसरण करू शकत नाही. आणि त्यामुळे शंका कुशंका कांक्षा विशुद्धी आपण आपल्या चित्तामध्ये धारण केली पाहिजे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर असं म्हटलं आहे मार्ग ज्ञान विशुद्धी. मार्ग ज्ञान विशुद्धी सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. मार्ग ज्ञान विशुद्धी
मार्गाचं ज्ञान म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग कोणता आहे हे सुद्धा मनुष्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मार्ग ज्ञान विशुद्धी जर आपल्याकडे नसेल तर आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकत नाही. मिथ्या दृष्टीने जीवन जगणारे लोक आहे, जसं सारीपुत्र म्हणते महामोगल्यान अनेक वर्षापर्यंत सत्य मार्ग कोणता आहे, सत्य मार्ग कोणता आहे या मार्गासाठी अनेक ऋषींकडे जातात, अनेक मुनींकडे जातात आणि तशा प्रकारचं ते जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने आजही जीवन जगतात. अनेक लोकांना असं वाटतं की या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होते का, त्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होते का, हे थोडं करू द्या, ते थोडं करू द्या, असं थोडं करू द्या, तसं थोडं करू द्या. कारण अनेक लोकांच्या चित्तामध्ये आजही बघा शंका कुशंका आहे. कारण जीवन जगण्याचे असंख्य मार्ग आहे, जीवन जगण्याचे असंख्य मार्ग धारण करत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात मार्गाचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. मार्ग ज्ञान विशुद्धी जर आपल्याकडे नसेल तर त्या ठिकाणी आपण कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. कारण जीवन जगण्याचा जो मार्ग आहे सहज साधा आणि सोपा नाही आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की सहज सहज भगवंताच्या धम्माचं मी अनुसरण करतो आणि सहज सहज मी दुःखमुक्तीच्या मार्गाला प्राप्त करू शकतो, तर बांधवांनो एवढी सहज आणि सोपी गोष्ट ही बिलकुल नाही आहे. दुःखमुक्तीच्या मार्गाचं अनुसरण करणे किंवा दुःखमुक्त मार्गाला प्राप्त होणे ही सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. महत प्रयत्न करावे लागतात, महत प्रयास करावा लागतो. कारण सहज उत्पन्न होणारी जर गोष्ट असेल, ज्ञानाला सहज प्राप्त करणारी जर गोष्ट असेल तर सिद्धार्थ बोधिसत्वाला 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करावी लागली नसते. 6 वर्षापर्यंत त्यांना ध्यान मनन चिंतन करावं लागलं नसतं. 6 वर्षापर्यंत या संपूर्ण शरीराला त्यांना देहदंड द्यावा लागला नसता. अनेक प्रकारच्या मार्गाने 6 वर्षापर्यंत ज्या ज्या मार्गाचं त्यांनी अनुसरण केलं होतं, आलार कलाम असेल, उदकराम पुत्र असेल, भृग ऋषी असेल किंवा अन्य प्रकारच्या ऋषी मुनींकडून त्यांनी जे काही ज्ञान प्राप्त केलं होतं त्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षापर्यंत केलेला आहे. परंतु तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे सम्यक संबोधीचा लाभ प्राप्त होत नाही. कारण ते असा विचार करतात, असं चिंतन करतात की एवढ्या मोठ्या चांगल्या मार्गाने मी अनुसरण करत आहे आणि एवढ्या चांगल्या मार्गाचं मी अनुसरण करत असताना सुद्धा जर मला माझं इच्छित ध्येय प्राप्त होत नसेल तर नक्कीच हा मार्ग चुकीचा असेल, नक्कीच हा मार्ग योग्य नसेल. कदाचित माझा मार्ग जर चुकत नाही, कदाचित मी चुकीच्या मार्गाने जर मार्गक्रमण करत नाही. कारण चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती दिवसभर जरी तुम्ही उभे राहिले तरी सुद्धा योग्य ट्रेन तुम्ही पकडू शकत नाही. कारण ऑलरेडी तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहात. म्हणजे तुम्हाला ज्या गावाला जायचं आहे त्या गावावरती जाणारी ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवरती येणारच नाही आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही तिथे उभे राहिले, बसून राहिले तरी सुद्धा तुम्ही इच्छित गावी पोहोचू शकत नाही. का? कारण तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहात. अगदी तशाच प्रकारे जे जे लोक चुकीच्या मार्गाचं अनुसरण जर करत असतील, वर्षानुवर्ष करत असतील, दिवस रात्र करत असतील तरी सुद्धा ते दुःखमुक्त होऊ शकत नाहीत. कारण मार्ग ज्ञान त्यांचं म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मार्ग ज्ञान असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मार्ग ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला नसेल तर आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कधीही वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे बांधवांनो ज्ञान मार्ग विशुद्धी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भगवंत असे म्हणतात चुकीच्या मार्गाने जर हजारो वर्ष तुम्ही मार्गक्रमण केलं तरी सुद्धा तुम्हाला काही प्राप्त होऊ शकत नाही. परंतु कारण एका दिवसाचं जीवन जर शिलाचं असेल, सदाचाराचं असेल, नीतिमत्तेचं असेल तर हजारो वर्ष जीवन जगण्यापेक्षा एका दिवसाचं जीवन हे श्रेष्ठ आहे. का? कारण तुम्ही शील पालन करता, सदाचाराने जीवन जगता आणि कुशल कर्म करून आपलं जीवन जगता. त्यामुळे अकुशल कर्म करून, वाईट कर्म करून, पाप कर्म करून हजारो वर्ष जरी जीवन जगलं तरी मनुष्य या संसारामध्ये त्याचा काही एक उपयोग होत नाही. आणि त्यामुळे मार्ग ज्ञान दर्शन आपण सुद्धा घेतलं पाहिजे. योग्य मार्ग कोणता आहे, चांगला मार्ग कोणता आहे, दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे याचं ज्ञान, याची विशुद्धी सुद्धा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात मार्ग ज्ञान विशुद्धी सुद्धा आपल्या चित्तामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये प्रतिपदा मार्गदर्शन ज्ञान सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रतिपदा ज्ञान मार्गदर्शन म्हणजे की मनुष्य जे काही मार्गक्रमण करत असतो, जे काही मार्गक्रमण करत असतो, तर मार्गक्रमण करत असताना त्या संसारामध्ये जे आपले ध्येय आहे, इच्छित ध्येय आहे, म्हणजे इच्छित ध्येयाकडे वाटचाल करणारे मनुष्य, प्रतिपदा मार्गक्रमण करणारे मनुष्य फार कमी असतात. भगवंत असे म्हणतात ज्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करत आहात, ज्या मार्गाने तुम्ही जात आहात, त्या मार्गाने जात असताना तुमच्याकडे ध्येय असलं पाहिजे. ध्येय जर तुमच्याकडे असेल तर त्या मार्गाला तुम्ही मार्गक्रमण करू शकता. जर तुमच्याकडे ध्येय नसेल, दुःखमुक्तीच्या मार्गाचा तुम्ही विचार केला आहे, दुःखमुक्त व्हायचा आहे, दुःखमुक्त बनायचं आहे, निर्वाणगामी अवस्थेकडे जायचं आहे, अशा प्रकारचं ध्येय तुम्ही ठेवलं, परंतु मार्गक्रमण जर त्या मार्गाने तुम्ही करत नसाल, म्हणजे इच्छित जे आपण ध्येय ठेवत असतो, तर त्या ध्येयानुसार आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. ध्येयानुसार आपण त्या मार्गाला धारण केलं पाहिजे. ध्येयानुसार जर मार्गाला आपण धारण करत नसेल तर त्या ठिकाणी आपलं इच्छित ध्येय पूर्ण होऊ शकत नाही. सिद्धार्थ बोधिसत्व असं म्हणतात, जेव्हा मार त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो आणि त्यांना असं बोलतो की अरे सिद्धार्थ, तू तर आता मरणासन्न झाला आहे, तुझं शरीर पूर्णपणे कृश झाला आहे, तू अगदी आता मृत्यूच्या जवळ आहे, काही क्षणामध्ये काही दिवसामध्ये तो मृत्यूला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. कशाला या मार्गाचं तू मार्गक्रम करत आहे? सोडून दे या मार्गाला. तू आजही जरी घरी गेला तर अगदी 7व्या दिवशी तू चक्रवर्ती राजा बनू शकतो. कशाला या मार्गाचं मार्गक्रम करत आहे? तेव्हा बोधिसत्व अत्यंत धैर्याने, अत्यंत प्राक्रमाने त्यांना बोलतो की माझं ध्येय हे निश्चित आहे. ज्याप्रमाणे सूर्य आपली जे सूर्याची जी काही गतिशीलता आहे, ती सूर्याची गतिशीलता ही कायम असते. हिमालय आपली जागा कधी बदलू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे माझं जे ध्येय आहे, जे मी इच्छिलेलं आहे, ते ध्येय मात्र मी कधीही त्या ध्येयापासून प्रवृत्त होणार नाही. म्हणजे माझं या संग्रामामध्ये, म्हणजे या युद्धामध्ये, कारण ध्यान करणे, चिंतन करणे, मनन करणे, मार्गाचं अनुसरण करणे, भगवंत असे म्हणतात एक प्रकारचा तो पराक्रम आहे. जे ज्याप्रमाणे एखादा योद्धा युद्ध करण्यासाठी आपल्या स्वतःला सर्वस्वपणे त्यामध्ये झोकून देतो, कारण योद्ध्याने त्या युद्धामध्ये स्वतःला सर्वस्वपणे जर झोकून नाही दिलं तर त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अगदी तशाच प्रकारे ते म्हणतात की ज्याप्रमाणे योद्धा स्वतःला झोकून देतो, अगदी तशाच प्रकारे या संग्रामामध्ये मी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि या संग्रामामध्ये मला मृत्यू जरी आला तरी हरकत नाही, कारण मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना मनुष्याला मृत्यू जरी आला असेल तरी सुद्धा काही फरक पडत नाही. बघा, एकदा बोधिसत्व महासमुद्रामध्ये पडत असतो आणि महासमुद्रामध्ये पडत असताना असंख्य लोक त्यांच्या सोबत असतात आणि असंख्य लोक सोबत असताना अनेक लोक म्हणजे भीतीपोटी काही मृत्यूला प्राप्त होतात, काही लोक अन्य प्राणी सुद्धा त्यांना खाऊ घालतात, परंतु बोधिसत्व मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. महासमुद्रामध्ये पडल्यानंतर सुद्धा बोधिसत्व असा विचार करतो, प्रयास करतो की आपण किनाऱ्याला पोहोचलं पाहिजे. आणि तो प्रयत्न करत असतो. किनारा कुठल्या दिशेला आहे हे माहीत सुद्धा नाही आहे, तरी सुद्धा मात्र तो प्रयत्न करतो. आणि असं म्हटलं आहे की त्या समुद्राची देवता त्या ठिकाणी त्यांना म्हणते, अरे किनारा माहीत नसताना सुद्धा तू प्रयत्न करत आहेस, म्हणजे कशासाठी प्रयत्न करत आहे? तेव्हा बोधिसत्व म्हणतो की न प्रयत्न करता मृत्यूला प्राप्त होण्यापेक्षा प्रयत्न करता करता जर मृत्यूला प्राप्त झालं तर काय फरक पडणार आहे? मी जर प्रयत्न केला नसता तर कदाचित तुझ्यासारख्या देवतेचं मला दर्शन सुद्धा झालं नसतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मनुष्य आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रयत्न करता करता मनुष्याने मृत्यूला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे प्रयत्न, जे काही ध्येय आपलं ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे आपण सातत्याने वाटचाल केली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये प्रतिपदा ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा, म्हणजे मार्गाच्या प्रती, ध्येयाच्या प्रती आपली जी भावना आहे ती भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुमचं ध्येय कोणतं आहे
कशा प्रकारचा आहे आणि त्या ध्येयाकडे तुम्ही कशा प्रकारची वाटचाल करता हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यामुळे ध्येयाकडे वाटचाल करण्याचा मार्ग सुद्धा, विशुद्धी सुद्धा आपण धारण केली पाहिजे। आणि सातवं आणि शेवटचं आहे ज्ञान दर्शन विशुद्धी। मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्ञान दर्शन म्हणजे ज्ञान कशाचं असावं, कोणत्या गोष्टींचं ज्ञान असावं, प्रज्ञा ज्ञान विशुद्धी दर्शन सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्ञान कशाचं असावं तर भगवंत असे म्हणतात, यथाभूतपणे ज्या चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आपण दर्शन घेतो, निर्वाणगामी मार्गाचं यथार्थ रूपाने आपण दर्शन घेतो, जो ज्ञानाचा मार्ग आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, जे श्रोतापती मार्ग आहे, श्रोताफळ आहे, श्रोतापती आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, ही चार मार्ग आणि या चार फळाचं यथार्थ रूपाने आपण सातत्याने दर्शन घेतो, त्या मार्गाचं अनुसरण करण्याचा तो प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य ज्ञान दर्शन विशुद्धी आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये धारण करत असतो। कारण मनुष्याचं ध्येय हे दुःखमुक्तीचं ध्येय आहे। या संसारामध्ये जे जे काही आपण कुशल कर्म करतो, जे जे काही पुण्य कर्म करतो, दान कर्म करण्याचा उद्देश, शील पालन करण्याचा उद्देश, मैत्री करण्याचा उद्देश, करुणा करण्याचा उद्देश, म्हणजे जे जे काही कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो, तर ती सर्व प्रकारचे कुशल कर्म, सर्व प्रकारची पुण्यकर्म ज्ञान दर्शन विशुद्धीसाठी आपल्याला सहाय्यक ठरणारे असतात। कारण निर्वाण मार्गाकडे, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्याचा प्रत्येकाचा संकल्प असला पाहिजे, किंवा प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारचा विचार केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये जे जे काही मी कुशल कर्म करत आहे, जे जे काही मी पुण्यकर्म करत आहे, हे सर्व प्रकारचं कुशल कर्म, हे सर्व प्रकारचं पुण्यकर्म मला निर्वाण मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे, किंवा निर्वाण मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म मला सहाय्यक ठरो, अशा प्रकारचं ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा आपण धारण केली पाहिजे। म्हणजे आपण काय करतो, कशासाठी करतो, याचं ज्ञान सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे। केवळ आपण करतो म्हणून केलं पाहिजे, किंवा कोणी म्हणतो म्हणून केलं पाहिजे, किंवा दुसरं करत आहे म्हणून केलं पाहिजे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दृष्टीने जर आपण एखादी गोष्ट करत असेल तर त्याचा काही एक लाभ आपल्याला होत नाही। आपण स्वतःची बुद्धिमत्ता, आपलं स्वतःचं ज्ञान विशुद्ध आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि स्वतः जाणलं पाहिजे, स्वतः समजून घेतलं पाहिजे, हे जे मी करत आहे, हे कर्म जे मी करत आहे, हे कर्म केवळ आणि केवळ माझ्यासाठी आहे, माझ्या सुखासाठी आहे, माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णेला, माझ्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी हे कर्म मी करत आहे। कारण स्वतःचे कर्म स्वतःला फळ देत असतात। जसं भंतेजीने आपल्या देशनेमध्ये सांगितलं, कम्म बंधू, कम्म माता, कम्म पिता, कम्म योनी। मनुष्याच्या जीवनामध्ये आपले कर्म हे बंधू असतात, आपले कर्म हे आप्तेष्ट असतात, कर्म नातेवाईक असतात, कर्म योनी असते, आणि कर्म आपला वारस असते। आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये स्वतःचे कर्म, स्वतःचे कुशल कर्म, स्वतःचे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्ञान दर्शन विशुद्धी या संसारामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। जर ज्ञान दर्शन विशुद्धी जर आपल्याकडे असेल तर योग्य प्रकारचं कर्म सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो। आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या श्रद्धेने आपण आपल्या सुगत तथागत महाविहाराच्या वतीने पूजनीय भदंत सुगतवंशी महास्थवीर म्हणजे सातत्याने उपोषण शिबिराचं आयोजन करत होते। सातत्याने आपण दान शील प्रज्ञेचा अभ्यास करून म्हणजे स्वतःची जी काय पारमिता आहे, ती पारमिता पूजनीय भंतेच्या मार्गदर्शनाखाली आपण हळूहळू ती पुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात। भंतेंच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या आशीर्वादामुळे आज या ठिकाणी आपण हे शिबिर संपन्न करत आहोत। त्यांचे मंगलमते सुद्धा या शिबिरासाठी आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे। आणि दिवसभरापर्यंत आपण जे जे काही कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, ध्यान करू, चिंतन करू, मनन करू, हे सर्व प्रकारचं कुशल कर्म भंतेंच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण त्यांचं अनुमोदन त्या ठिकाणी करणारच आहोत। आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भंतेंना सुद्धा द्वित्रिवार वंदन करतो। तुम्हा सर्वांच्या प्रती
अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आज दिवसभरापर्यंत आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न करावा, एवढी मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सद्गुरुं.